लहान मुलांना बाहेरचे चिप्स वगैरे द्यायला तुम्ही नक्कीच विसराल. असे हे 1 वाटी तांदळाच्या पिठापासून खमंग, खुसखुशीत घरच्या साहित्यापासून अगदी घरगुती पद्धतीने खमंग खुसखुशीत लहान मुलांसाठी नक्की आवडीने खातील असे इथे मिनी चिप्स तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत आणि खमंग असे लागणारे मिनी चिप्सची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाणारे छोट्या भुकेसाठी खायला पौष्टिक आणि करायला देखील खूप सोपी अशी रेसिपी आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे मी 1 बाउल तांदळाचं पीठ घेतलं आहे. वजनी माप म्हणायचं म्हटलं तर साधारण 150 ग्रॅम इथे फक्त तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर इथे मी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलं आहे. माझ्या घरामध्ये तांदूळ दळून ठेवलेले होते, त्यातलंच मी इथे 1 वाटीभर पीठ घेतलं आहे. 1 वाटी पिठासाठी इथे 1 वाटी इथे पाणी वापरणार आहोत. तर इथे बघू शकता 1 वाटी पिठासाठी 1 वाटी पाणी घेतलं आहे आणि त्यासोबत थोडेसे आपण काही मसाले घालणार आहोत. अर्धा चमचा काळे तीळ, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा, हे सर्व ड्राय मसाले आपण या उकळत्या पाण्यामध्ये 1 चमचा तेल घालून छान याला पाण्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे सगळे मसाले देखील आपण या पाण्यामध्ये घालून छान उकळवून घेणार आहोत. उकळत्या पाण्यामध्ये हे सर्व ड्राय मसाले घालून घेतल्यामुळे या पाण्याला छान सुवास आणि रंग देखील येईल. तर या पाण्यातच आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि पाणी आपलं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 1 चमचाभर मी इथे लाल तिखट घालून घेत आहे आणि इथे अर्धा चमचा हळद देखील घालून घेणार आहे आणि सर्व जिन्नस छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि छान पाण्याला आपली उकळी आली की म्हणजे छान 1 ते 2 उकळ काढून घ्यायची आहे. तर इथे हळद, तिखट हे छान मिक्स करून घेऊन 1 ते 2 उकळी आली की त्यामध्ये आपलं हे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ पटापट मिक्स करायचं आहे. गॅस आपला पूर्ण लो ठेवायचा आहे आणि तांदळाचं पीठ यामध्ये घालून पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनिटासाठी इथे आपण पीठ छान मिक्स करून घेणार आहोत. 5 मिनिटानंतर इथे गॅसची फ्लेम आपण बंद करून घेणार आहोत. तर आता हे पीठ थोडंसं मिक्स झालं आहे तर मी गॅस बंद करून घेतला आहे आणि हे या पिठावर झाकण लावून पूर्ण पीठ गार होण्यासाठी ठेवायचं आहे बाजूला. तर इथे 10 मिनिटासाठी पीठ बाजूला थंड होण्यासाठी ठेवलं होतं आणि पीठ आपलं छान थंड झालं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आपलं हे चमच्याला वगैरे लागलेलं पीठ इथे मी हाताने काढून घेते आणि छान हाताने मळून घ्यायचं आहे. लागल्यास तर थोडंसं कोमट पाण्याचा वापर करायचा आहे किंवा थंड पाण्याचा जरी वापर केला तरी काहीच हरकत नाही. सुरुवातीला आपण असेच पीठ मळून घेणार आहोत. पीठ हे तुमच्या चवीप्रमाणे सुद्धा पाणी कमी किंवा जास्त लागू शकतं. तर इथे रेशनचा तांदूळ असल्यामुळे इथे जरा पाणी जास्तच लागलं आहे. तर 1 वाटीचं पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर होतं, पण थोडंसं पीठ हे ड्राय वाटत होतं म्हणून मी इथे अगदीच 2-3 चमचे एवढे पाणी घेऊन पीठ आपले छान मळून घेतले आहे. तर इथे बघू शकता 5 ते 6 मिनिटानंतर पीठ आपलं छान मळून झालं आहे आणि त्यावर थोडेसे तेल लावून आणखीन 1-2 मिनिटासाठी इथे मी तेल लावून पीठ छान मळून घेणार आहे. तर इथे बघू शकता थोडंसं हाताला देखील तेल लावून इथे पीठ आपलं मळून घेत आहे. तर काय करायचं आपल्याला अगदी छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे आज आपण लहान मुलांसाठी चिप्स करणार आहोत तर त्यांना पटकन आकर्षक दिसले पाहिजेत, त्यांना लवकर खाताही आले पाहिजेत आणि खुसखुशीत करायचे असल्यामुळे इथे अगदी त्यांच्या आवडीप्रमाणे इथे छोटे छोटे असे आपण छोटे चिप्स तयार करून घेणार आहोत. तर इथे काय करायचं छोटा गोळा घेऊन अंगठ्याने आधी प्रेस करून घ्यायचं आहे. तर हाताने दाबून तर इथे बघू शकता मध्य भागाला दाबून घ्यायचं आहे. कोणत्याही लाटण्याचा वगैरे वापर न करता हातानेच इथे आपण छोटे छोटे मिनी चिप्स तयार करून घेणार आहोत आणि दोन्ही अंगठ्याच्या साहाय्याने हे चिप्स आपण थोडेसे फिरवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता मी दुसऱ्यांदा देखील तुम्हाला हे चिप्स कसे करायचे दाखवत आहे. थोडेसे हातावर दाबून अंगठ्याच्या साहाय्याने दोन्ही बाजूने असे गोल गोल फिरवत
हे छोटे छोटे मिनी चिप्स तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता छोटे छोटे अगदी पेढे तयार करून घेत आहे. सुरुवातीला एक छोटासा रोल तयार करून तुम्हाला हव्या तेवढ्या आकाराचे तुम्ही इथे छोटे छोटे चिप्स तयार करून घेऊ शकता आणि असं केल्याने देखील आपले चिप्स हे पटकन तयार होतील. तर इथे बघू शकता तुम्ही अगदी मी छोटे छोटे आपले गोळे तयार करून घेत आहेत. तर अशा पद्धतीने आपण सर्व मिनी चिप्स तयार करून घेणार आहोत. मुलं हे अशा पद्धतीचे जर चिप्स खातील ना तर बाहेरचे कुरकुरे वगैरे विसरून जातील. इतके हे चवीला सुंदर लागणारे घरच्या साहित्यापासून अगदी कमी मसाल्यात झटपट होणारे इथे सर्व मिनी चिप्स तयार झाले आहेत. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं आधीच आणि आपला गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवला आहे आणि हे सर्व चिप्स आपण लो टू मीडियम हीटवर ठेवून तळून घेणार आहोत. गॅस मोठा ठेवून न तळता लो टू मीडियम हीटवर ठेवूनच हे मिनी चिप्स तळून घ्यायचे आहेत. जर एखादा गॅस आपण मोठा ठेवून जर तळून घेतलं तर जे आतला जो चिप्सचा भाग आहे तो आतला कच्चा राहील, अर्धा कच्चा राहील आणि वरच्यावरती क्रिस्पी होतील. तर असं न करता गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवून दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत असा आवाज येत आहे चिप्सचा. अशा पद्धतीने आपल्याला याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत. हे तांदळाचे चिप्स आहे ना 2 ते 3 महिनेसुद्धा छान डब्यामध्ये टिकून राहतात. तर मुलांच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही कुरकुरेऐवजी किंवा चहासोबत खाण्याऐवजी अशा पद्धतीचं तुम्ही त्यांना स्नॅक्स बाहेरचे कुरकुरे देण्याऐवजी त्यांना अशा पद्धतीचे मिनी चिप्स घरातच तयार करून द्या. म्हणजे मुलंही खुश आणि तुम्हीही खुश. कारण की अनहेल्दी खाण्यापेक्षा घरातलंच काहीतरी पौष्टिक आणि पचायला हलके असणारे स्नॅक्स तुम्ही घरीच तयार करून द्या. तर इथे बघू शकता तांदळाचे चिप्स फक्त 1 वाटी चिप्सपासून इथे साधारण अर्धा किलोच्या वर इथे मिनी चिप्स तयार झाले आहेत. तांदळाच्या मिनी चिप्सचा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगायला अजिबात विसरू नका. तर इथे बघू शकता या चिप्स तोडतात हातामध्ये अतिशय कुरकुरीत असा आवाज येत आहे. हे तांदळाचे चिप्स आहेत ना चवीला देखील तितकेच खमंग आणि कुरकुरीत असे लागतात. हे तांदळाचे चिप्स तुम्ही 3 वर्षाच्या बाळापासून ते मोठ्यांपर्यंत देखील खाऊ शकता. मोठ्यांना जरा चटपटीत खावायची इच्छा झाली असेल तर यावर थोडेसे चाट मसाला आणि तिखट लावून छान भुरभरून घ्यायचं आणि मस्त आपले तिखट आणि स्पायसी चिप्स इथे रेडी होतात. छान इथे आपले 1 ते 2 महिने टिकणारे तांदळाचे चिप्स रेडी झाले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन बघा.